हे गंमत आहे माहितीये, हे जे झाड आहे याला शहरातले लोक ब्रह्मकमळ असं म्हणतात. आणि ते मोठं वाढलंय, माझ्या 10 फुलं आली, 15 फुलं आली, याच्या टोकाला इथे फुल येतं. आता हे हवामानामुळे याला इथे मुळं आलेत, जे मी इथे कापलं तर ते परत जगणार. प्रत्यक्षात हे ब्रह्मकमळ आहे का? तर नाही, हे एक मेक्सिकन कॅक्टस. मुळात निवडुंगाला रात्री फुलं येतात, तसे ह्याला रात्री फुलं येतात. कॅक्टसचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हजारोने प्रकार आहेत, त्याच्यातला हा जो आहे ह्याला आपण ब्रह्मकमळ म्हणतो. आता भारतामध्ये याचे 2 प्रकारची फुलं मिळतात, एक पांढरं आणि लाल. ही सगळी रात्री फुलतात, साधारण गोंधळी एवढी असतात. याच्यातला एक वेगळा भाऊ ह्यांचा, ज्याला आपण ड्रॅगन फ्रूट म्हणतो. म्हणजे ड्रॅगन फ्रूटला पांढरी फुलं येतात, ब्रह्मकमळासारखेच, काहीही फरक नाही. ड्रॅगन फ्रूट मध्ये आतून लाल, बाहेरून लाल, बाहेरनं पिवळा, असे वेगळे प्रकार असतात. आपल्याला निवडुंग यायचं, बोंडू, फळ्या निवडुंग, त्याची बोंड खायची. तर सगळ्या निवडुंगाची फळं खातात, तसं हे जे याला फळच येत नाही मुळात. याची शाखीय वाढ होते, म्हणजे पानांपासून वाढ होते. पण आमच्या शहरातल्या लोकांची अशी मानसिकता आहे की हे ब्रह्मकमळ आहे. खरं ब्रह्मकमळ जे आहे तेच हिमालयामध्ये 10,000 फुटाच्या वरती, साधारण ट्री लाईन 16,000 पर्यंत ते येतं. मी हिमालयामध्ये हेमकुंड साहेब म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवरच्या जवळ तिथे झाडं बघितली. ती एवढंच झाड असतं, कोबीसारखं त्याला फुल येतं, कोबीचं पान कोबी जसं तसं, त्याला सुगंध येतो आणि त्याच्यात ते बी येतं, त्याच्या लाह्या करतात आणि ते केदारनाथला प्रसाद असतो. तर हे सगळीकडे हिमालयामध्ये वाढणारे ते फुल आहे, ते ब्रह्मकमळ आहे. ह्याला हे ब्रह्मकमळ नाही, पण हे घरामध्ये वाढू शकतं छान. तसे कमीत कमी अडचणीमध्ये छान फुल दिसणारं, रात्री फुलणारं हे झाड लावायला काही हरकत नाही. पण ब्रह्मकमळ म्हणू नका, तो आहे मेक्सिकतला कॅक्टस.